होती. गोलंदाज तयार. षटकातील फुटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँड बॅटर साठी पहिलं षटक पॉवर प्लेचं. चुकीला माफी नाही. चौकार. स्वराज्य 11 संघाने स्टेज जवळ उपस्थित राहायचं आहे. पुढचा सामना स्वराज्य 11 विरुद्ध सागर रुहानी 11. रुहानी 11 विरुद्ध स्वराज्य. एका बाजूला शांत शांति, एका बाजूला प्रेम प्यार, और एक तरफ हम देखेंगे शौर्य का प्रतीक. इस तरह से स्वराज्य 11 तैयार रहेगी. अगली गेंद, ओ कमाल की गेंदबाजी. ब्लॉक हॉल में गेंद थी, बिल्कुल एक सुपला खेलने के लिए गए थे. अपना अलग स्ट्रोक. घाटकोपर बटवाड़ी जहां से जिन्होंने अपने क्रिकेट का श्री गणेशा किया, और जिस अंदाज से इनका खेलने का अंदाज है, जिस तरह का क्रिकेट अगर देखा जाए तो भावेश शेलार हमारे दोस्त जहां पर एक क्रिकेट एकेडमी चलाते हैं, बहुत ही बढ़िया खेलने वाली ये भी खिलाड़ी. हवा में खेला हुआ स्ट्रोक, शॉर्ट स्क्वायर लेके खिलाड़ी इस गेंद के नीचे. क्या विकेट मिलेगा? विकेट का पतन गॉन. डीजे अब नए बल्लेबाज आए हैं. संदेश सिद्धेश पारकर, और फिर एक बार क्रॉस खेलने के लिए गए आड़े बल्ले के साथ. बिल्कुल गेंद के लाइन में नहीं थे. देख रहे अंपायर का इशारा, लेग बाय. ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 7 रन. पावर प्ले का ये पहला ओवर, और इसके पहले जब 7 रन बनाए थे जो टीम हारी थी, क्योंकि पावर प्ले में हमने 14 देखे हैं, 21 देखे हैं, 19 देखे हैं. लेकिन क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल. निलेश निंबाळकर जी, आपलं देखील हार्दिक स्वागत. बघूया निलेश जी कोणत्या संघातून खेळणार आहेत. वडापाव भरपूर राहिलेले आहेत. चला लवकर वडापाव घेण्यासाठी, चहा पिण्यासाठी पुन्हा एकदा
आपण ब्रेकफास्ट कक्षामध्ये जायचं आहे. पुन्हा पुन्हा आपण हा स्वाद घेऊ शकता. खमंग लज्जतदार व्यंजन पकवान दोपहर के सत्र में आपको मिलने वाले, लेकिन अब वड़ा पाव का भी आस्वाद लीजिए. अब गेंदबाजी के लिए चेतेश ठाकुर गेंदबाजी के लिए आएंगे दूसरा ओवर लेकर. पहले साल की वो टूर्नामेंट अभी भी याद है, जिस तरह से दशहरा के बाद वो मुकाबले पूरे हुए थे और लगभग शाम हुई थी, बारिश आई थी, लेकिन एक अच्छा क्रिकेट टूर्नामेंट वहाँ पर संपन्न हुआ. जिस तरह से चेतेश ठाकुर जिन्होंने गेंदबाजी की थी और 2 साल उत्सर्गर जहाँ पर एक अच्छा क्रिकेट का आयोजन ऑर्गेनाइज्ड किया था. डिवीजन प्रीमियर लीग, जिस तरह से कुछ ही क्षणों में यहाँ पर अलंकार पांडुरंग संते जी जिनका यहाँ पर आगमन होगा, पांडुरंग संते जी जिनका शुभागमन होगा, और प्रमुख आयोजक शिवसेना समाज सेवा कक्ष महाराष्ट्र राज्य समन्वयक चैतन्य रांगणेकर सर साहब जिनकी उपस्थिति शाम के सत्र में, दोपहर के सत्र में सभी महानुभाव यहाँ पर मंच पर उपस्थित रहेंगे. गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. स्ट्राइक पर सिद्धेश, नॉन स्ट्राइक एंड पर प्रमोद. ऑफ स्टंप पर टप्पा गिरने के बाद विकेट कीपर के हाथ में गेंद. डॉट. पहले ओवर के बाद 7 रन थे और अंकुर को हम देख रहे हैं. अंकुर लॉन्ग ऑफ पर है. बहुत ही बढ़िया प्रदर्शन अंकुर का भी था. ब्रह्मऋषि व्यासदेव जी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में चेतेश कवर के खिलाड़ी को ऊपर लेकर आ रहे हैं. और देखिए दूसरा ओवर है. लॉन्ग ऑन पर चंदन है, मिड विकेट पर एक खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, पॉइंट कवर सर्कल के अंदर, लॉन्ग ऑफ पर अंकुर और डीप कवर पर एक खिलाड़ी. गेंदबाज तैयार. ओवर की अगली गेंद चेतेश. कवर पर खिलाड़ी है, रनआउट का मौका बनेगा जब तक कि वहां पर थ्रो, और पीछे खिलाड़ी जब तक कि आएंगे फील्ड करेंगे. केवल ये दूसरा रन भी यहाँ पर मुकम्मल हुआ. 2 रन का इजाफा. रन संख्या इन 2 रनों के साथ टोटल 9 रन. आलोक जी, चिराग जी, माना घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहाँ मना है. और बिल्कुल एक अलग सोच विचार के साथ यहाँ पर बल्लेबाजी करना होगा. पहले ओवर में 7 रन थे. बैकफुट पर गए, मौका बनेगा, गेंद ने ली अंगड़ाई. जब तक कि वहां पर थ्रो आएगा केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा. रन संख्या और एक गेंद डॉट. अच्छी गेंदबाजी, बिंदी वाली गेंद हम देख रहे हैं. नितेश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. गेंदबाज तैयार. प्रमोद के लिए अगली गेंद. ओ फुलर लेंथ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को रूम बनाकर स्ट्रोक खेलने के लिए. और पहले ओवर में 7 रन थे. दूसरे ओवर में जिस तक कि अब तक रन संख्या टोटल आलोक 10 बने हैं, तो 2 डिजिट में अब नंबर बन चुका है. रनों की ज़रूरत, जिस तरह से ज़्यादा रन्स पहले मैच में हमने देखा, जो स्कोर था 60, सेकेंड मैच में 66, थर्ड मैच में इस तरह से एक अलग कोशिश प्रयास था. और एक रन इम्पॉर्टेंट अब बन रहा है. 64, 66. तीसरा मुकाबला यहाँ पर हम देख रहे हैं. पहले मैच में जिस तरह से वो इनिंग बनी थी और सेकेंड मैच में इस तरह से हमने देखा. भालेकर ब्रदर्स 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 11 रन, 1 विकेट के नुकसान पर. दुपारच्या सत्रामध्ये आपण निश्चितपणे कोकम शरबत पित्तनाशक कोकम शरबत याचा देखील आनंद घ्या, आस्वाद घ्या, कारण 2-3 तासानंतर पुन्हा दुपारचं जेवण येईल. दो ओवर्स के समाप्ति के बाद 11 रन. गेंदबाजी के लिए सागर. बॉलर सुदीत हेगड़े गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर बैटर प्रमोद.
एक युवा खिलाड़ी है, यंगस्टर है, जिन्हें मौका मिला है यहाँ पर अपना दमखम दिखाने का, अपने टैलेंट की एक खोज यहाँ पर है और शोकेस करेंगे अपना टैलेंट। गेंदबाज सुदीत हेगड़े, पहली गेंद प्रमोद, शॉर्ट बॉल, कोई खिलाड़ी नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। इन 4 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ टोटल 15 रन। सुदीत हेगड़े जो युवा खिलाड़ी है, व्हाट अ शॉट, पावरफुल हिट। ये भी गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। लगातार दूसरे गेंद पर सुदीत हेगड़े का स्वागत प्रमोद जी ने किया है और रन संख्या 19, तीसरा ओवर। वाईजे स्टार के लिए प्रमोद बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। सुमित आवटे जैसे खिलाड़ी इस टीम में हैं, संदेश बोराड़े, इन एक्शन में हम देखेंगे। अब तक ज्यादा स्कोर नहीं बना है। वाईजे स्टार्स टीम के बल्लेबाजों को गियर को चेंज करना होगा। जिस तरह से प्रमोद बल्लेबाजी कर रहे हैं, अगली गेंद और एक हुक कर दिया और इस गेंद को बुक कर दिया 6 रन के लिए। 25 रन बने। डीजे आगे थोडंसं खेचून घ्या जेणेकरून ते बरोबर लागेल. थोडंसं हां, अजून थोडंसं मिडलला जे आहे आडवी पट्टी ती थोडीशी बांधून घ्या व्यवस्थित. डाव्या यष्टी बाहेर, पंचांचा इशारा. ये देखिए अंपायर भी चले, कदम ताल. ये देखिए वाइड, मेरी झलक सबसे अलग. ये भी मूड में आ रहे हैं. देखिए वड़ा पाव चल रहा है, पानी आ रहा है. कुछ देर के बाद कोकम शरबत होगा, खाना होगा, मेहमानों का आना होगा, गाना होगा और हमारे अंपायर का एक अलग यहाँ पर झलक दिखाना होगा. सैल्यूट किया सबको. सामने खेला हुआ स्टोक. जब तक ये खिलाड़ी आएंगे अंकुर, अच्छी फील्डिंग. केवल 1 रन मुकम्मल. दूसरे रन के लिए दौड़ पड़े हैं लेकिन वाइड थ्रो. क्या तीसरे रन के लिए सीधे जाएंगे? और तीसरा रन भी यहाँ पर पूरा. वन एक्शन में जिस तरह से अगर देखा जाए तो देखिए बल्लेबाज सुमित आवटे बाकी है, संदेश बोराड़े बाकी है. किसी ना किसी एक बल्लेबाज को अपना विकेट सैक्रिफाइस क्या करेंगे देखेंगे. रन संख्या टोटल स्कोर आगे बढ़ता है 29. ओवर नंबर तीसरा, 5वां बॉल. 5 बॉल हो चुके हैं तो लास्ट बॉल टू गो. आखिरी गेंद. बल्लेबाज स्ट्राइक पर सिद्धेश पारकर, नॉन स्ट्राइक एंड पर प्रमोद प्रजापति. गेंदबाजी के लिए सुदीत हेगड़े. रन संख्या 29. आखिरी बॉल.
सामने खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी अंकुर, दैट शुड बी टेकन, खिलाड़ी आउट, गॉन, डीजे। 3 ओवर 29। सामने वाले दिशा में खेला हुआ स्ट्रोक, 1 रन आएगा, स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर 31। आनंद जी यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही सक्षम खिलाड़ी है, बल्लेबाजी, गेंदबाजी इनकी पहचान, ऑलराउंडर खिलाड़ी। स्ट्राइक पर प्रमोद जी और मिस टाइम स्ट्रोक, लेकिन डीप कवर पर खिलाड़ी क्या आएंगे और गेंद को आगे लेकर आए। सुमित जी ने कहा थोड़ा रुको, और बॉल्स बाकी है अभी भी, 100 के 4, जहाँ पर बल्लेबाज सुमित यही कोशिश करेंगे। सरगर के ग्राउंड पर जिस तरह की बल्लेबाजी इन्होंने की थी, अकेले दम पर मैच को जीताया था, लेकिन बहुत सारे टीम कॉम्बिनेशन की ज़रूरत होती है। टीम में अकेला खिलाड़ी बहुत कुछ नहीं कर सकता है, और एक अच्छा कॉन्टेस्ट सुमित के सामने आनंद, और जगह बनाकर खेला हुआ स्ट्रोक, काउ कॉर्नर पर खिलाड़ी है, दूसरे रन के लेके जाएंगे। उन्होंने कहा रुको मैं आ रहा हूँ, 2 रन। इन 2 रनों के साथ रन संख्या, चिराग टोटल स्कोर 34। 4 गेंदें शेष, 3 गेंदें शेष, रन संख्या 34। 34 रन, 3 गेंदें शेष। स्ट्राइक पर सुमित, स्वराज्य 11 टॉस के लिए आए, रूहानी 11, स्वराज्य 11, दोनों कप्तान आ चुके हैं। चलो यहाँ पर टॉस किया जाए, नो मैंस लैंड में बॉल क्या आएगा खिलाड़ी, लेकिन जब तक कि वहाँ पर गेंद को फील्ड किया जाए, 2 रन, रन संख्या 36, 2 गेंदें शेष। अच्छी गेंदबाजी पहले 2 ओवर्स में। स्वराज्य 11 के कप्तान नीलेश जी यहाँ पर आ चुके हैं, और रूहानी 11 के भी कप्तान तैयार हैं। तो हेमंत जी अगले मैच का टॉस भी आप राजेश जी, मंगेश जी चला। क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय की मिड विकेटला जो अंकुर इंगळे आहे, जणू एक असा मावळा तिथे त्यांनी ठेवला आहे, अरा की जिथून पक्षी पण उडणार नाही, पण आता उडाला एक। बघा खूप जबरदस्त त्या खेळाडूचं कौतुक आहे, क्षेत्ररक्षक म्हणून अशा आशिषचं कौतुक केलं होतं। आणि यावर्षी देखील ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ज्या प्रकारचे त्यांचं योगदान आहे, स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, मात्र आता देखील आपण पाहिलं की ज्या प्रकारचा टॉस मंगेशजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत। हेड ऑफ टेल्स रूहानी 11 ने टॉस जिंकलेला आहे। 4 ओव्हरचा सामना आहे। काय घेता बॅटिंग बॉलिंग रूहानी 11? 2 मिनिटांनंतर कळवतील। बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर रूहानी 11 पहिले क्षेत्ररक्षण करणार आहेत। शेवटचा बॉल, अंकुर त्या ठिकाणी येत आहे, चांगला थ्रो, बुलेट, रनआउटची संधी, एकच धाव येणार। धाव संख्या 41 ना। मी आत्ताच सांगितलं होतं की त्या साईडला जो अंकुर इंगळे आहे, तो एक प्रकारचा असा मावळा आहे की त्या बाजूला तुम्ही कुठल्याही प्रकारचा असा गैरजबाबदार
रन घेणं किंवा शॉट मारणं तिकडे चालू देणार नाही तो, आणि तेच पाहायला मिळालं आपल्याला. अशा प्रकारे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 41 धावा, मला वाटतं हा सर्वात लो स्कोरिंग आत्तापर्यंतचा बोर्डवर लागलेला एक टार्गेट आहे. आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चंदन, चेतेश आणि आनंद हे सगळे तिघे जे आहेत ना, हे बऱ्याच वर्षापासून घायाळ झालेले आहेत, आणि घायल ही घातक होत आहे. तो अशाच प्रकारची खेळी आपल्याला पाहायला मिळते. चंदनकडून, चेतेशकडून पण एक चांगली गोलंदाजी, आणि एक अंतिम षटक घेऊन आला तो आनंद बोराडे. अशा प्रकारे 41 धावांचं छोटं लक्ष ठेवलं आहे, 42 धावांचं छोटं लक्ष, आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आता बल्लेबाजीसाठी, फलंदाजीसाठी उतरतील. आणि एक चांगला संघ म्हटला जातो तो संदेश बोराडे, राहुल बांगर आणि सुमित आवटे याची गोलंदाजी पण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित आवटे व्यावसायिक क्रिकेटमधलं एक मोठं नाव, आणि आज आपण पाहतोय DPLच्या या परिवाराबरोबर 6 पर्व हा खेळाडू जुडलेला आहे. पण DPLचा हा असा मंच आहे की इथे छोटे पॅकेटमध्ये मोठे धमाके आहेत, आणि त्यामुळे आजपर्यंत अशी लक्षात राहील अशी गोलंदाजी आजपर्यंत पाहायला मिळाली नाही आहे. सुमितवर मोठा प्रेशर आहे. संदेश बोराडे आणि राहुल बांगर ही तिन्ही नावं आपण यांना 6 पर्वामध्ये, प्रत्येक पर्वामध्ये एक मोठी कामगिरी करताना बघितलंय. वडापावची व्यवस्था अजूनही चालू आहे. थोड्याच वेळामध्ये कोकम सरबत देखील चालू होईल. आपण पाहतोय की एका ठिकाणी कॅप्टन राहुल बांगर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आता मैदानात उतरत आहे. यानंतर आपण आपल्या समालोचन कक्षामध्ये सागरजी यांना बोलवणार आहोत. पहिल्यांदा सागरजी नाही खेळत आहेत, मात्र नक्कीच त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. अंकुर आणि सलामीची जोडी मैदानात येते. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. 3 षटकं निर्णायक ठरणार आहेत. बघूया, राहुल षटक टाकणार, संदेश टाकणार, सुमित टाकणार. 18 बॉल महत्त्वाचे आहेत. मात्र पहिलं षटक सागरजी जर व्यवस्थित निघालं तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहू शकतो 42 देखील डिफेंड होऊ शकतात. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. मात्र मैदानाची व्यवस्था, भौगोलिक परिस्थिती, प्रतिकृती पाहता पहिल्या सामन्यामध्ये 60 त्यानंतर 66 चेस होताना आपण पाहिले. त्यामुळे सामन्याचं गणित बदलू शकतं. एक चांगला संघ आहे तो म्हणजेच BBS ॲग्रेसिव्ह शूटर. पण आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहेत की जे लो स्कोअर मॅचेस असतात ते जास्ती रंगताना पाहायला मिळतात, आणि अशाच प्रकारच्या सामन्याची वाट सर्वच प्रेक्षकगण पाहत आहेत. तो सामना आता आपल्याला पाहायला मिळू शकतो. पहिलं षटक घेऊन येत असताना बॉलर अनिकेत पेडणेकर, ना सुमित, ना संदेश, ना राहुल. येतोय तो अनिकेत पहिल्या षटकासाठी. तुषार आणि अंकुर सलामीची जोडी. पहिला चेंडू घेऊन येत असताना अनिकेत, पहिल्या चेंडूवरती उचलून खेळतोय कव्हरच्या डोक्यावरून. 1 2 3 चौकार.
पहिल्या चेंडूवरती चौकार. 42 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना पाहायला मिळते टीम BBS अग्रेसिव्ह शूटर. आणि आता लगेच पहिल्या चेंडूवरती जिथून चौकार गेलाय त्याच दिशेला फिल्डर येत असताना संदेश बोराडे. नाम पूछा. ओहो, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू लगेच उत्तर देत असताना गोलंदाज. डॉट बॉलची होती समाप्ती. 42 लक्ष्य, अजूनही येणारे 22 चेंडू, 38ची आवश्यकता. सतत होत असताना फील्डमध्ये परिवर्तन. पहिले लॉंग ऑन आणि मिड विकेटला 2 खेळाडू होते, नंतर कव्हर्स आणि मिड विकेटला 2 खेळाडू आले, आता पुन्हा लॉंग ऑन आणि मिड विकेट. चला तिसरा चेंडू अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटॉस चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न तर केला, प्रयत्न असफल, जातोय फिल्डरच्या हातामध्ये. 1 रन कंप्लीट आणि तू मैं आणि या तू मैं मध्ये परत यावं लागेल खेळाडूला. तुषार याला परत यावं लागेल पविलियनच्या दिशेने आणि फिल्डर तिथे होता रोहित काळे डीजे. आणि आनंद यांचं आगमन होताच राजेशजी गाणं लावलं, पैलवान आला. तीन चेंडू 5 धावा. अंकुर येत असताना स्ट्राईकवर पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्यांदाच. चला अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने जिथून फिल्डर काढला होता त्याच दिशेला चेंडू मारतोय. अंकुरच्या बॅट मधून येताना मिळतील 4 धावा. डीजे चौकार. पुन्हा एकदा कट करतोय, तिथे फिल्डर आहे. आनंद याची चपळाई पहा. वेगाचा कशा प्रकारे वापर करावा, किती वेगाने धावत जावं आणि चोरून रन कंप्लीट करावी हे आनंद कडून शिकावं. 5 चेंडू 10 धावा. 1 विकेट जरी गेला असला तरी धाव संख्या फार चांगली जपली आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. या बॉलवरती कशा प्रकारे प्रहार करेल पाहूया आनंद. पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू. पॉवर प्ले ओव्हरचा लास्ट बॉल आहे. अनिकेत टू आनंद. ओहो, सुपला शॉट, पण आनंद याला जमा व्हावं लागेल. चपळाई दाखवायचा प्रयत्न तर केला, पण जेवढा चांगला शॉट त्या
ज्या लेवलची कॅच पकडायला हवी त्याच लेवलचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि कॅच कंप्लीट केली रोहित काळे यांनी. पहिल्या ओव्हरची होताना समाप्ती 10 रन 2 विकेटचं नुकसान. सुमित आवटे येत असताना आता गोलंदाजी ट्रॅकवरती. 4 ओव्हर 42ची आवश्यकता. 10 तर झाल्यात, अजून 32ची आवश्यकता. 18 चेंडू 32 धावा. चला मॅच स्टार्ट करा अंपायर्स प्लीज. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 10 वरती जाऊन धावपळ थांबतोय. आणि मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती जे घडलं, रोहित काळे यांनी जो कॅच पकडला त्या कॅचसाठी डिवाइन प्रीमियर लीग कमिटीकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अशाच प्रकारचे अजून जर एफर्ट्स पाहायला मिळाले तर अजून खेळाडूंना पारितोषिक मिळू शकतात. चल सुमित आवटे समोर अंकुर इंगले. नॉन स्ट्राईकला चंदन गुप्ता. हे बॅटल पाहण्यायोग्य आणि पहिल्या चेंडूवरती पंच उडताना पाहायला मिळाले. वाईट बॉल. (10+1 11). अंकुर इंगळे वर्सेस सुमित आवटे. चांगला बॅटल पाहायला मिळेल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करत असताना. पहिला चेंडू वाईट जरी आला असला तरी सुमित आवटेला माहिती आहे पुढे काय करायचं. टोलावलेला चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने. 1 रन प्राप्त होईल आणि एकच रनवरती संतुष्ट राहावं लागेल यावेळेला. स्ट्राईक चेंज होत असताना स्ट्राईक वरती येतोय स्वतः संघनायक चंदन गुप्ता. फील्ड मध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. मगाशी दीप एक्स्ट्रा कव्हर होता. 4 फिल्डर लेग साइडला होते, आता 3 फिल्डर लेग साइडला आणि 2 फिल्डर ऑफ साइडला. 1 लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू. सुमित टू चंदन. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न तर केलाय. फिल्डर होता, एफर्ट पुन्हा टाकले होते तशाच प्रकारे. सुहास हजारे. खूप चांगले एफर्ट पाहायला मिळाले परंतु कॅच होतीये. ड्रॉप मिळतील 2 धावा आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. यावरचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. सुमित हे विकेटसाठी जरूर जाणार परंतु चिंतेची बाब अशी आहे की केवळ 42 धावांचंच टार्गेट यावेळेला दिलेलं आहे. पुन्हा एकदा चंदन सज्ज होत असताना खूप सुंदर प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा होत असताना लेग बायच्या स्वरूपात एक अजून रन ॲड होत असताना यावेळेला टीमच्या स्कोअरमध्ये. या ओव्हरचे झालेत चेंडू 3. 3 चेंडूच्या नंतर स्कोअर जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. अजून ही 15 चेंडू 27ची आवश्यकता. 15-27. समोर अंकुर इंगले. गोलंदाजीसाठी सुमित आवटे. भांडुपचा हा बुमरा, कांजूरचा बुमरा पाहायला मिळतो राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅकफुटला जाऊन पंच केला. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न सुहास पुन्हा होता. मिळेल केवळ एकच धाव.
16 या आकड्यावरती जाऊन धावपळ पोहोचतोय. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक, 26 आवश्यकता. 14 मध्ये 26 आवश्यकता. जशा प्रकारे आपण मागाशी बोललो देखील होतो की लो स्कोरिंग मॅच भरपूर वेळा क्लोज येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू धावताना दिसतोय. तिथून फिल्डर येईल, फील्ड करेल. तोपर्यंत 2 रन तर आतापर्यंत कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय का? अंकुर यांनी कॉल तर दिला होता, मात्र चंदन यांच्याकडून नकार. आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक 18 आकड्यावरती जाऊन संघ पोहोचतोय. अजून ही 24 रनांची आवश्यकता. 13 चेंडू. ओहो, उचलून मारण्याचा प्रयत्न पुन्हा केला होता. बॅटवरती चेंडू आलाच नाहीये या ओव्हरमध्ये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी फार वेगाने धावले आणि 2 रन कंप्लीट करत असताना ओव्हरची होताना समाप्ती पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये देखील आल्या 10 रन. 2 ओव्हर 20 झाल्यात. 12 चेंडू 22 आवश्यकता. डीजे आहे 20 या आकड्यावरती. 2 चांगले फलंदाज जरी बाद झाले असले तरी अंकुर आणि चंदन दोघं अजूनही क्रीज वरती आहेत. 12 चेंडू 22 आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय तो रोहित काळे, ज्याने मगाशी उत्कृष्ट झेल पकडला. आतापर्यंत जेव्हापासून सामने चालू झालेत सर्वोत्कृष्ट झेल जो असेल तो रोहित काळे यांचा असेल. कॅच द ऑफ द डे देखील म्हणू शकतो. रोहित टू अंकुर. कट करतोय पॉइंटच्या दिशेला. तिकडे खेळाडू आहे उपलब्ध. 1 रन तर कंप्लीट होणार. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिकडे बॅकअप साठी खेळाडू करून देखील फंबल. या चेंडूवरती येतील 3 रन आणि 3 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. मीच करायला विसरलो. 23 या वरती स्कोर जाऊन पोहोचतोय. या ओव्हरचा दुसरा चेंडू.
पुन्हा एकदा रोहित राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर चंदन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुल करतोय पुल पॉवरफुल सध्या सक्सेसफुल 1 बाउन्स ओव्हर द रोप फॉर द 4 रन्स डीजे थँक्यू. पुढच्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी रेडी राहायचं. रुहानी 11 वर्सेस स्वराज 11. रुहानीची फिल्डिंग आहे. जशी ही मॅच संपेल आपण लवकरच मैदानाचा ताबा देखील घ्यावा. पुन्हा एकदा रोहित राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मागे मारण्याचा प्रयत्न तर केला होता मात्र प्रयत्न फसतोय. मॅच बॉल आलाय चला लवकर. या ओव्हरचे झाले 2 चेंडू 3 चेंडू स्कोर जाऊन पोहोचलाय तो 27 वरती. 9 चेंडू 15. आपण बोललो होतो की लो स्कोर मॅच जरी असला तरी हा सामना रंगताना पाहायला मिळेल आणि त्याच दिशेला आता वाटचाल करत असताना दोन्ही संघ 9 चेंडू 15ची आवश्यकता. रोहित काळे यांनी जशा प्रकारे कॅच पकडलाय सध्या तशाच प्रकारच्या गोलंदाजीची देखील आवश्यकता आणि तो करण्याचा तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न रोहित करत असताना फील्ड मध्ये परिवर्तन सतत होत आहे. टाइम वेस्ट होता अंपायर्स. बोथ द टीम इट्स अन रिक्वेस्ट टाइम वाचवा. डीप पॉइंट सह कव्हर्स लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला फिल्डर बाहेर. समोर तयार होत असताना चंदन गुड लेंथ वरून बॉल उडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये आहे. राहुल बांगर त्याच्याकडून चूक. 1 रूपांतर 2 मध्ये आणि अजूनही येणारे 8 चेंडू 13ची आवश्यकता. आठ चेंडू 13ची आवश्यकता. बीबीएस ऍग्रेसिव्ह स्ट्राइक शूटर्स. ओहो पट्ट्यात आला की कार्यक्रम फिक्स. मिळतील 6 धावा या चेंडूवरती. षटकार चंदन गुप्ता यांच्या बॅट मधून. डीजे सहा चेंडू अजूनही 3 रनांची आवश्यकता. चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर
जर आपण सहकार्य नाही केलं तर 5 रनची पेनल्टी आम्हाला द्यायला लागू शकते, असं सागर कुसबेजी सांगत असताना. सहा चेंडू 3ची आवश्यकता. फारच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत झाली होती. गेल्या ओव्हरमध्ये थोडीशी नॉर्मल गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. आणि मगाच्या ओव्हरमध्ये 19 रन दिल्या रोहित काळे यांनी. फिल्डिंग फार सुंदर केली. तशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्याकडून होती, परंतु ते पाहायला मिळालं नाहीये. आणि आता 6 चेंडू 3ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय संदेश बोराडे. या गोलंदाजाच्या हातामध्ये जादू आहे. हा गोलंदाज या रन देखील डिफेंड करू शकतो. अनेक वेळा या खेळाडूने याआधी देखील अशी गोलंदाजी केली आहे की बिलकुल बॅट्समनला कळत नाही की कशा प्रकारे बॉल पिच होतोय, कुठे वळतोय आणि काय पेस आहे त्या गोलंदाजीचा. आणि तशाच गोलंदाजीची आता आवश्यकता. संदेश बोराडे येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आपला अनुभव, आपले स्किल्स दाखवायला. सहा 3ची आवश्यकता. पहिला चेंडू लेग कटर समोरून वळवत असताना अंकुर इंगळेला कळालंच नाहीये. कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतोय. बॅटला बॉलच लागत नाहीये. 5 चेंडू 3ची आवश्यकता. अजून ही सामना संपलेला नाहीये. संदेश सांगून देतो की आम्ही देखील लढू या मॅच मध्ये. 5 चेंडू 3ची आवश्यकता. सुमित विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर्सला होतीये मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर सिंगल मध्ये. अशा वेळेला जेव्हा 6 चेंडू 3ची आवश्यकता होती, प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर वाढत असताना पाहायला मिळतं आणि आता होतीये चूक. चार चेंडू 2ची आवश्यकता. चंदन आहे आणि उडवलाय चेंडू. फिल्डर धावतोय तर खरा, परंतु त्याच्या रीचच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मॅच फिनिश करत असताना स्वतः संघनायक चंदन गुप्ता डीजे. आणि आता ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या.